वेलकम टू द सिटी ऑफ पिलग्रिम. यंत्रनगरी, मंत्रनगरी, धार्मिक नगरी, कुंभनगरी, शैक्षणिक नगरी, द्राक्षाचे माहेर, कांद्याचे आगार, उत्तर महाराष्ट्राची राजधानी अशा या नाशिक नगरीमध्ये सर्व मिसळप्रेमी खवय्यांचे हार्दिक स्वागत. ओम बजरंग. हे काय आपला स्तंभ आपण पाहू शकता तुम्ही. एक्झॅक्ट असं स्तंभाच्या वेगवेगळ्या दुकान आहे. वेगवेगळ्या बाजूला एक्झॅक्ट हे ओम बजरंग मिसळ यांनी चालू केलेलं आहे. नमस्कार मंडळी. सकाळचा प्लॅन ठरला होता आमचा मिसळला जायचा. नाशिकर म्हटलं तर सकाळी म्हटलं तर आपलं काय राहणार ते मिसळचा पॉईंट. आपण नेमकं आता आहे अशोक स्तंभाजवळ आपल्याला ओम बजरंग मिसळ. ओम बजरंग. ते तुम्हाला दिलं ते आमच्याकडून. मिसळ आलेली आहे मस्त. ही आपली मिसळ, हे पाव, ही आपलं त्यांच्याकडून. मस्त ही काळ्या रस्त्याची मिसळ. आपण फर्स्ट बाईट घेऊ, तुम्हाला रिव्ह्यू देतो टेस्टचा. पहिले बाईट ट्राय करू मस्त पैकी. करू पहिले सगळं मिक्स करून घेऊ पहिले मस्त पैकी. पहिले बाईट. खाना मीठ लागतं का? मस्त झणकेबाज मिसळ आहे. काळ्या रस्ते, तिखट आहे, स्पायसी, थोडीशी स्पायसी खाणार असं तुम्ही तर यावं लागेल तुम्हाला. आता फिनिश केली आपण. थोडी मस्त दर्रेदार होती, झणझणीत होती मिसळ, थोडीशी जास्त झणझणीत होती. पहिल्यांचा वाला मस्त वगैरे ढोकळा, लास्टला मस्त एंडिंगला मस्त ढोकळा फ्राय करायचा आणि त्याच्यात टाकत. एक नंबर टेस्ट आहे, मस्त खुसखुशीत आहे. चटणी आहे मस्त पैकी, हिरव्या चटणी मस्त ग्रीन कलरमध्ये. एक नंबर, मजा आली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. किती वर्षापासून चालवत आहे तुम्ही? 1974ला आमच्या वडिलांनी मिसळची सुरुवात केली होती. ज्यावेळेस नाशिकची वाटचाल मंत्रभूमीकडून यंत्रभूमीकडे होत होती, तो साधारणतः 1970-72चा कालावधी होता. त्यावेळेस आपली गाडी जिल्हा न्यायालय व सेंट्रल बस स्टँड म्हणजेच जुने CBS येथे होतो. त्यावेळेस वर्दळीची जागा म्हणजे तीच होती. कलेक्टर कचेरीमध्ये, जिल्हा न्यायालयामध्ये जिल्ह्यातून लोक यायचे. त्यावेळेस हॉटेलिंग एवढं बहरलेलं नव्हतं. त्यावेळेसचे नाश्ते काही चहा, चिवडा आणि भेळवाटता. त्याच्यामध्ये ठोस असा आहार नव्हता. म्हणजे पक्षकार यायचे, जे क्लायंट यायचे, जे कोणी लोक यायचे, ते भाजी भाकरी बांधून आणायचे आणि दुपारी ते खायचे. मग आमच्या वडिलांनी त्याच्यात संधी शोधली. यांना दमदार असा आहार देताना, रस्सा भाजी देताना काय देतं. आणि त्यावेळेस सगळ्यांच्या नजरेपुढं फक्त भेळवाटता, चिवडा असा होता. पण त्या चिवड्याच्या याच्यामध्ये मिसळ ही संकल्पना त्यांच्या पुढे आली आणि मग त्यांनी मिसळची सुरुवात केली. मिसळ स्टार्टिंग देताना त्याच्याबरोबर पाव नव्हते, कारण त्यावेळेस बेकरीची सुरुवात पण नव्हती. आणि मग जसजसा कालावधी पुढे गेला तसा मिसळबरोबर पाव आलं. हळूहळू त्याच्यात दही कधी आलं, पापड कधी आला, आणि आता मिसळबरोबर मिसळची कंप्लीट थाळी कशी आली, हे मिसळचे इव्होल्युशन आहे. ही मिसळची क्रांती. आज आमच्या मिसळला ग्राहकांच्या सहकार्याने, आशीर्वादाने 54 वर्ष झाले. आता आमची 2-3 वर्ष तिसरी पिढी या धंद्यात येईल. वडिलांनी जो वारसा दिला त्याच्यात एकदम सिंपल तत्व होतं. आपल्या गाडीवर, आपल्या दुकानात जो कोणी कस्टमर येईल तो आपला माणूस म्हणून आणि तो तृप्त भावनेने येथून परत गेला पाहिजे. खाऊ घालताना विचार नको करू का तो काय खातोय, किती खातोय, तू फक्त देत राहा. निसर्गाचे गुण आम्ही आमच्या वडिलांकडून घेतोय, ते वारशा रूपाने घेतले. आणि मग आपली संस्कृती त्याच्याबरोबर आहेच. भुके को अन्न, पैसे को पाणी. भुके को अन्न, पैसे को पाणी. जय बाबा वारपाणी. तो बोलो जय महादेव, जय भोले. कधी येत आहे आपली आवडती लाडकी मिसळ खायला? झणझणीत काळ्या मसाल्याची स्वादिष्ट व रुचकर ओम बजरंगची मिसळ पाव. आपला पत्ता आहे हार्ट ऑफ द सिटी, नाशिक, अशोक स्तंभ येथे. सकाळी 7 वाजेपासून दुपारी 3 पर्यंत आपल्या सेवेत सदैव तत्पर. ओम बजरंग. ओम बजरंग. ओम बजरंग. लवकरात लवकर या.
एन्जॉय करते आपण रिव्ह्यू घेऊ त्यांच्याकडून. निघल्या तुझं काय म्हणणं आहे, कशी टेस्ट वगैरे कशी आहे? काय आवडलं तुला? मिसळ पाहिजे, बाकी टेस्ट वगैरे? एक नंबर मिसळ आहे. अरे स्वाद लकी विजिट द्या. मनाजी तुमचं काय आहे? आमचं असं म्हणणं आहे, आम्ही नाईटच्या प्रत्येक हप्त्यात येत राहतो इथं. एक नंबर मिसळ आहे, अनलिमिटेड खातो आणि काहीच विषय नाही. टेस्ट वगैरे कशी आहे? एकदम मस्त काळ्या रस्त्याची झणझणीत तुम्ही मिसळ आहे taste का नाही? तुम्हाला अनुभवायची असेल तर इथे या आधी. ना ना तुम्ही काहीतरी बोला. एक नंबर नाना ओढ्याहून आलेले ओढा ओढा एक नंबर मिसळ आहे. आमना गाव मा पुढे जय बजगार कडे या ना ऐतिहासिक नलपाशी. अरे ऐटा सिग्नल आहे का? आधार कॉम्प्रोमाइज करून घ्या. अशोक स्तंभ आहे आपला, ऐटा सिग्नल नाही.